श्रावणी संतोष नेहरे। मी इयत्ता 7वी तुकडी फ मध्ये शिकते। माझ्या शाळेचं नाव आहे महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर। माझा आजचा विषय आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान। विज्ञानाने केली प्रगती, विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानाने केली प्रगती, विज्ञानाने केली क्रांती, विज्ञानामुळे लागला नवा ध्यास, विज्ञानामुळे लागला नवा ध्यास, विज्ञानामुळे झाला माझ्या देशाचा विकास, माझ्या देशाचा विकास। आदरणीय व्यासपीठ, वंदनीय पालकवर्ग, वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजवून 25व्या शतकात देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी श्रावणी संतोष नेहरे, आपल्या सर्वांना माझा नमस्कार। आज मी येथे दैनंदिन जीवनातील विज्ञान याविषयी बोलणार आहे। ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। आजचे युग हे विज्ञान युग म्हणून ओळखले जाते। मानवाने विज्ञानाच्या जोरावर खूप झपाट्याने प्रगती केली आहे। असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे विज्ञानाचा वापर होत नाही। विज्ञान हा मानवी प्रगतीचा पाया आहे, जे आपले जीवन समृद्ध करते आणि जगाविषयीचे आपले ज्ञान वाढवते। विज्ञानाची भाषा स्वीकारून आणि शास्त्रज्ञ आणि समाजातील सहकार्य वाढवून आपण अधिक शाश्वत आणि न्याय्य भविष्याचा मार्ग मोकळा करू शकतो। विज्ञान आपल्याला माहितीपूर्वक निर्णय घेण्याचे, जटिल आव्हानांना सामोरे जाण्याचे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक चांगले जग निर्माण करण्यासाठी सक्षम करते। आधुनिकतेला स्वीकारत इथे कुणी विज्ञानी आहे, तर विज्ञानाच्या युगातही कुणी भलतेच अज्ञानी आहे। विज्ञानाशिवाय जरी इथे आधुनिक क्रांती घडत नाही, तरी मात्र कुणाकुणाला सत्य पचनी पडत नाही। विज्ञानाचा आत्मा, आविष्कार, कामातील यंत्रणा आपली क्षमता बचत करतात। वीज, AC, वॉशिंग मशीन, ओव्हन यासारख्या विज्ञानाच्या आविष्कारांमुळे आपले कष्ट कमी झाले आहेत। विज्ञानाने आपल्याला मोबाईल, इंटरनेट सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून आपल्याला जनरल नॉलेजची माहिती मिळते। आज आपण घर बसल्या मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून घर बसल्या काम करू शकतो। जगातील व्यक्तींशी संपर्क साधू शकतो। एका जागेवर बसल्यावर सुद्धा आपल्याला जगातील विविध घडामोडी कळतात। मानवाच्या दैनंदिन गरजांपासून ते मोठ्या संशोधनापर्यंत विज्ञान खूप महत्त्वाचे आहे। विज्ञानाने मानवाचे जीवन सुखी, समृद्ध, वेगवान व कमी कष्टाचे बनवले आहे। तसेच विज्ञानाने मानवाचे सामर्थ्यही वाढले आहे। म्हणूनच विज्ञानाला मानवाचा तिसरा डोळा म्हटले जाते। विज्ञान हा मानवाला लाभलेला तिसरा डोळा आहे। मात्र याचा वापर जो करत नाही तो खरोखरच आंधळा आहे। धन्यवाद।